जय महाराष्ट्र. हसत खेळत राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. तर चला आपण विषयाला बोलूया. तर मी माझ्याविषयी सांगणार आहे की जेव्हा मी लहान होते, म्हणजे मी असेल तेव्हा तिसरी चौथीमध्ये असताना माझ्याबरोबर छोटीशी घटना घडलेली, म्हणजे मोठीच म्हणावं लागेल ते, कारण की एवढ्या संकटातून वाचणं म्हणजे छोटी नाही आहे, ही मोठीच आहे. तर आज मी तुम्हाला माझ्याविषयीच माहिती देणार आहे. नाही का, लहानपणी काय घडलं माझ्याबरोबर ती, आणि कशामुळं घडलं आणि का असं झालं, ह्याच्याविषयी मी थोडं तुमच्याशी बोलणार आहे. तर आपण कसं लहानपण सहजासहजी विसरत नाही आहे, आणि लहानपण कधी विसरता पण येत नाही. तर तुम्हाला जर असं वाटत असेल की हा व्हिडिओ न स्किप करता तुम्ही पूर्ण पहा, की तुम्हाला सगळं समजेल की काय छोटीशी घटना या मोठी घटना, मला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. तर मी जेव्हा तिसरी चौथीत होते त्यावेळेस आम्ही मराठी शाळेतच शिकायला होतो गावाकडे. मराठी शाळेत शिकत असताना मग आमची स्कूल 5ला सुटायची. 5ला सुटल्यानंतर आम्ही पळत पळत घरी यायचो, जिकडं तिकडं बॅगा फेकायचो, आणि आईनं केलेलं जी काय भाकरी आणि भाजी खाऊन घ्यायचो पहिली. ती खाल्ल्यानंतर मग आमच्या गावाकडे गाई म्हशी असं होतं शेतामध्ये. तर मग ते आम्ही गाई चारायला जायचो. गाई चारायला जात असताना मग ती मी किती आमच्या आईच्या तिथे 3-4 म्हैस एक होती, आणि गाई, पांढरी गाई, ती देशी गाय असतात ना, जी जास्त दूध देते, ती नव्हती आमच्यामध्ये. आमच्या इथं घरी म्हैस एक होती आणि पांढरी गाई, त्याला आपण म्हणतो गोमाता, ती गाई होती. ती गाईला आम्ही काय करायचो, संध्याकाळी आल्यावरती बांधाने असं चारायला घेऊन जायचो, चारायला. ती हराळी वगैरे असते ना, त्या गाई खात असायच्या. मग आम्ही ते घेऊन जायचो, त्यांना खायला घालायचो, चारा पाणी सर्व द्यायचो आम्ही त्यांना, चारत बसायचो सर्व. मग चारत असताना गाई गेली लांब. मग मी माझा भाऊ, 2 भाऊ होते, बहीण होती चुलत. मग आम्ही असं वावरामध्ये गाया चरायला घेऊन जायचो. खूप मोठं वावर असायचं, आणि पाऊस पडल्यामुळं सगळी हिरवळ असायची तिथे. हिरवळ असताना मग आम्ही काय करायचो, तू ही गाई घेऊन जायचं चरायला, मी ही गाई चरायला घेऊन जायचं, असं आमचं नेमलेलं असायचं. मग मी गाई घेऊन गेले चारायला, मस्त गाईला सोडलं वगैरे. मग आम्ही काय करायचो, खेळून झालं की झाडावर जाऊन चढून बसायचो आणि गायांना लक्ष देत बसायचो. मग त्यात काय झालं, गायांना चारा सोडल्यानंतर आमच्या चुलत भावानी पण 2 गाया आणल्या होत्या, चुलत बहिणीने पण. असं म्हणजे आमचं चुलत्याची मुलं आणि आम्ही असं फिक्सच असायचं की जरा गाया बांधाला वगैरे किंवा वावरात नेऊन चारून आणायच्या. मग चारायला नेल्यानंतर मग आमचं फिक्स वावर एक होतं, तू ह्या वावरात घेऊन जायचं, तू ह्या वावरात घेऊन जायचं, असं आम्ही गायाला घेऊन जायचो. मग गायाला घेऊन गेल्यानंतर काय झालं, 2 भाऊ होते माझे, एक माझा सक्का भाऊ होता आणि एक चुलत होता. मग त्यांनी काय केलं, ते झाडावर चढले. मग मी काय झालं, ही वावर जे मोकळं होतं तिथं गवत होतं, ती गाई काय केलं, त्या वावरात न जाता जिथं शेतकऱ्याने पिकवलेलं वावर असेल त्याच्यामध्ये ती जायला लागली. मग मी काय केलं, झाडावरनं उतरलं आणि त्या गाईला आणायला गेले, पळत पळत जाऊन आणायला गेले. मग भावांची चेष्टा मस्करी चालू होती. तिथं तसलं आगी मव्हाळ फार मोठं होतं तिथं, फार म्हणजे लय मोठं मव्हाळ होतं, फार जुनं असेल एवढं मोठं मव्हाळ होतं, फार म्हणजे फार मोठं होतं ते आगी मव्हाळ. आमच्या चुलत भावाने काय केलं माहिती आहे का, दगड घेतला, निंपून त्याच्यावर मारला, त्या महुळावरती मारला. त्या महुळावरती मारल्यानंतर मग त्यांनी काय केलं, त्या माशा, मी खाली एकटी होती ना, त्या माशा सर्व माझ्याकडे आल्या. मी गाई आणायचं सोडून मला त्या माशाने पार गोल, म्हणजे मला चावायलाच लय लागल्या, एवढ्या चटाचट चावत होत्या, मला समजतच नव्हतं. मी इकडं पळायची तिकडं पळायची. पाण्यामध्ये गेले, कॅनल होता, फार मोठा कॅनल वाहत होता, पण त्या माशा कुणाला न धरता त्या सर्व माझ्याकडे आल्या. 2-3 भाऊ होते, बहीण होते, त्यांच्याकडे गेल्या नाहीत त्या आगीमावळ्याच्या माशा, सगळ्या माझ्याकडे पळत आल्या. त्या माशा पळत आल्यानंतर मग मला काय सुचना,
गाई सोडली, सगळं सोडलं. मला एवढ्या चटचट चावत, अजून जरी विचार मी केला की अंगावर काटे माझ्या येतात. त्या माशांचा जर विचार अजून केला ना मी, आगीमावळ्याच्या माशाच्या, असं अंगावर काटे शार उभे राहतात असे का. ती घटना अशी होती की अजूनही विसरू शकत नाही. तर म्हणलं आपल्या यूट्यूब फॅमिलीशी ते शेअर करावे. तुम्ही कंटिन्यू करा, तुम्हाला समजेल. मग त्या माशा एवढ्या मला चावायला लागल्या, एवढ्या. आणि आमच्याकडे कॅनल होता, कॅनलमध्ये उडी टाकली तरी त्या माशा, मी पाण्यात अशी डुबून राहत होते 5-5 मिनटं. जोपर्यंत मला श्वास घ्यायला लागेल तेव्हा तोंडवर करायचे, तोपर्यंत मी पाण्यातच असं बुडून राहत होते, तरी माशा हटल्या नाहीत. मी किती तर लांब पळत होते, फार पळत होते, तरी त्या माशा हटल्या नाही. एवढ्या चटा चावत होतं की असं एकही नाही की हात पाय डोकं सुद्धा त्यांनी सोडलं नाही, एवढं डोक्यात चावत होत्या. प्रचंड मला चावल्या, प्रचंड. मग आमचे काय झालं, भाऊ पण पाठी बहिणी पाठी सगळ्याला सांगितलं. उजाच्या मागं मोहाळ लागलं, तिला लई चावायला लागलं माशा. सगळ्याच माशा तुटून पडल्या होत्या माझ्या अंगावरती. तेवढ्यात आमचे चुलते आले गाडीवर, तिथून. चुलते आले, गाडीवर होते. मला म्हणले बस पटकन गाडीवर. आमच्या चुलत्याच्या गाडीवर मी बसले. आमच्या चुलत्याला पण चावले असतील बरं का. आमच्या चुलत्याने एवढी फास्ट गाडीत आणली, एवढी फास्ट पळवली गाडी. 1 किलोमीटर गाडी गेले तेव्हा त्या माशाने पिच्चा पूर्णपणे सोडला. मग माशाने पिच्चा सोडल्यानंतर आमचा चुलता घरी घेऊन आला. प्रचंड माशा चावल्या होत्या, प्रचंड. असा एकही भाग नव्हता की ती चावल्या नसतील, एवढ्या आगीमावळ्याच्या माशा चावल्या. आणि आमच्या चुलत्यामुळं खरं म्हणलं तर आज मी आजचा आमच्या चुलत्याने माझा जीव वाचवला. आणि चुलता जर नसता आला आमचा तर देव जाणे असाल का नसेल या दुनियामध्ये. कारण की माशा फार होत्या. आणि त्या आगीमावळाच्या माशा वेगळ्या, आणि आपलं देशी मावळ म्हणजे गावठी मावळ वेगळं, आणि आगी मावळ फार मोठं बसतं, फार मोठं असतं. ती मावळ असं ह्याच्यात जंगलाने वगैरे बसत असतं, ते मावळ होतं. आमच्या चुलत्या आल्यामुळं माझा जीव वाचला. देवासारखे नाही का माझ्या चुलते पळत आले माझ्यासाठी, आणि मग त्या माशापासून माझा सुटकारा केला. घरी आल्यानंतर पाहिलं तर पूर्ण माशा चावलेल्या. असं त्यांचे जे हे होते ना काटे सर्व अंगात दिसत होते, असे काळे काटे होते. तर मी अशी काढत बसायची ते काटे, एवढा वेदना व्हायच्या. आमच्या घरच्यांनी पण ते काटे वगैरे काढलं. आईने तेल लावलं सगळ्या डोक्याला, तोंडाला, हातापायाला, सगळीकडं तेल लावलं. अंग एवढं सुजलं होतं, मला अजूनही ते क्षण आठवला तरी नको होतं. म्हणलं आपलं हे क्षण आपल्या यूट्यूब फॅमिलीशी शेअर करावं, असंच डोक्यात आलं. विचार आलं की बसल्या हा क्षणही तुमच्याबरोबर शेअर करावा. तेव्हापासून मग मी मवाळ बघितलं की लांब पळून जाते. मऊ बोलतात, कोण मवाळ बोलतं, कोण मऊ बोलतं, जे असेल ते आगीमावळाच्या माशा बोलतो. पण ते आगीमावळ फारच डेंजर आहे. मी अजून जरी माशा बघितलं तर लांबून जाते, कारण की ते बघता क्षणी माझ्या अंगावर अजूनही काटे येतात. तर आमच्या चुलत्यांमुळं आज मी इथं आहे. चुलते आमचे देव बनून पळत आले माझ्यासाठी, आणि त्या वाईट घटनेमधून मला बाहेर काढलं. आणि त्यावेळेस मग लय आजारी पडले होते मी, आजारी भरपूर पडले होते. मला ते लहानपणीचं पण अजून आठवतं की अशा पण घटना आहेत, अजून बऱ्याच घडलेल्या आहेत माझ्याबरोबर. मी तुम्हाला अजून 2 तरी घटना परत नंतर माझ्याबरोबर घडलेल्या होत्या, मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेल. जर तुम्हाला जर ही घटना कशी वाटली, काय वाटली, मला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा, की येणारे प्रत्येक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. आणि हा व्हिडिओ न स्किप करता जर तुम्हाला अजून माझ्याबरोबरच्या 2 घटना घडलेल्या जर नाही का, 2 घटना अजून जर माझ्याबरोबर घडलेल्या जर तुम्हाला वाटत असेल की मी सांगावं, तर मला नक्कीच कमेंट करून तुम्ही सांगा. मी तुम्हाला माझ्या 2 घटना काय घडल्या ते तुमच्यापर्यंत पोचवायचा नक्कीच प्रयत्न करीन. पण कोणीही सांगते की आगीमावळाच्या मुद्दामून किंवा जाणून बुजूनही त्यांच्यावर दगड मारू नका, की त्यांच्या माशांना वाटतं की आपण केलं, पण आपण नसतं केलं, ते दुसऱ्याने केलेलं असतं, पण ते येऊन आपल्याला पकडतं. तसंच माझ्याबरोबर घडलेलं आहे की माझ्या भावाने टाकला दगड आणि ते माझ्या मागं लागले, की त्यांना वाटलं की मीच त्यांच्याबरोबर खोडी केलेली होती.
तर असं न करता की माशांच्या नादी चुकूनही लागू नका, फार डेंजर असतं. मी अजूनही ते जुने क्षण आठवले तर माझ्या अंगावरती अजूनही काटे येतात आणि असं वाटतं नको बाबा, ह्या घटनेच्या नादी न लागलेलं परवडलं. तुम्ही असं करू नका. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या दोन्ही घटना घडलेल्या अजून तुमच्याबरोबर शेअर करावं तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा. मी माझ्या ज्या घटना घडलेल्या ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचा नक्कीच प्रयत्न करेल. तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा की येणारे प्रत्येक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. तर भेटू आपण नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आत्तापर्यंत इथंच थांबू व्हिडिओ. चला बाय.